सरकारी विभागांमध्ये 500 आणि 1000च्या जुन्या नोटा चालण्याचा आज शेवटचा दिवस आहे। सोबतच टोलवर दिलेली सूटही आज मध्यरात्रीपासून संपुष्टात येणार आहे। नोटबंदीच्या निर्णयानंतर केंद्र तसंच राज्य सरकारनं सरकारी विभागांमध्ये 24 नोव्हेंबरपर्यंत जुन्या नोटा घेण्यास परवानगी दिली होती। तसंच चलन तुटवड्यामुळे सुट्या पैशांवरून होणाऱ्या वादांमुळे 24 नोव्हेंबरपर्यंत टोलबंदीची घोषणा केली होती। ही मुदत आज संपत असल्याने आज मध्यरात्रीपासून 500 आणि 1000च्या जुन्या नोटा या ठिकाणी स्वीकारल्या जाणार नाहीत। मात्र असं असलं तरी 30 डिसेंबरपर्यंत जवळच्या बँकेतून नागरिकांना या नोटा बदलून घेता येणार आहेत। नोटबंदीच्या निर्णयानंतर बँकिंग क्षेत्रावरही सकारात्मक परिणाम झालेत। प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या खात्यातील मागील 15 दिवसात तब्बल 21,000 कोटी रुपये जमा झालेत। जनधन खात्यात एवढी मोठी रक्कम जमा झाल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येते। विशेष म्हणजे पश्चिम बंगाल आणि कर्नाटक राज्यातून जनधन खात्यात सर्वाधिक रक्कम जमा झाली आहे। विशेष म्हणजे सरकारनं जनधन खात्यात जमा होणाऱ्या रकमेवरही लक्ष ठेवले। ज्या खात्यात सर्वाधिक रक्कम जमा होतीये त्यांना प्राप्तिकर खात्याकडून नोटीस पाठवण्यात येते। काळ्या पैशावर नोटबंदीचा सर्जिकल स्ट्राईक करणाऱ्या मोदींना 93% भारतीयांनी साथ दिली। नरेंद्र मोदींनी लोकांचा कौल जाणून घेण्यासाठी खास जनमत चाचणी घेतली होती, ज्यात जवळपास 5 लाख लोकांनी सहभाग नोंदवला। एकूण 93% लोक मोदींच्या बाजूने उभे आहेत, तर फक्त 2% लोकांनीच मोदींच्या निर्णयाचा विरोध करणारं मत नोंदवलं। 8 तारखेला 14 लाख कोटीच्या 86% 1500च्या नोटा मोदींनी चलनातून बाद केल्या होत्या। मात्र या निर्णयावर टीका होऊ लागल्यानंतर मोदींनी जनमत चाचणी घेतली। दरम्यान आज आणखीन संसद तापण्याची शक्यता आहे, कारण नोटाबंदीचा निर्णय जाहीर निषेध केल्यानंतर गेल्या 5 दिवसांपासून लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज ठप्प झालं। त्यामुळे आज राज्यसभेत नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत। गरज पडल्यास मोदी नोटाबंदीच्या निर्णयावर विरोधकांना उत्तरही देण्याची शक्यता आहे। कालच्या कामकाजादरम्यान लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी विरोधकांच्या स्थगन प्रस्तावाला अनुमती न देता नोटीस बजावली। त्यामुळे विरोधकांनी गोंधळ घातला। यावेळी विरोधकांनी नोटाबंदीच्या निर्णयावर चर्चेची मागणी केली। नोटबंदीच्या निर्णयाची भाजप नेत्यांना आधीच माहिती होती, असा खळबळजनक आरोप राहुल गांधी यांनी केला। संसद परिसरात नोटबंदी विरोधात विरोधकांनी धरणं आंदोलन केलं। यावेळी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींसह जवळपास 200 खासदार या आंदोलनात सहभागी झाले होते। नोटबंदी विरोधात विरोधी पक्षांनी 28 नोव्हेंबर हा दिवस आक्रोश दिन म्हणून पाळण्याचं जाहीर केलं। काँग्रेस, राष्ट्रवादी, जेडीयू, राजद, सपा, तृणमूल, सपा, बसपा, सीपीएम, सीपीआय, डीएमके आपसह जवळपास 13 विविध पक्ष या आंदोलनात सहभागी झाले होते। फाइनेंस मिनिस्टर को नहीं मालूम था, मगर बीजेपी के जो संगठन था, जिनको मालूम होना था उनको सबको मालूम था। बीजेपी के जो बड़े बड़े उद्योगपति दोस्त हैं, ट्रेडर दोस्त हैं, उन सबको मालूम था। नोटाबंदीनंतर सुरू झालेल्या अडचणीमुळे सरकारनं दिलासा देण्याचा प्रयत्न केला। नाबार्डकडून जिल्हा सहकारी बँकांना 21,000 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली। या निर्णयाची घोषणा केंद्रीय अर्थ सचिव शक्तिकांत दास यांनी केली। रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेती कर्ज आणि इतर गोष्टी नाबार्डच्या माध्यमातून पुरवण्यात येतील, तर 31 डिसेंबरपर्यंत डेबिट कार्डनं व्यवहार करणाऱ्यांना सेवा शुल्कातून मुक्ती देण्यात आली आहे। सर्व बँकांना तसे आदेशही देण्यात आले। तसंच रेल्वेचं ई-तिकीट बुक करणाऱ्यांनाही सेवा शुल्क लागणार नाही। For the benefit of the agricultural operations during the current Rabi season, and especially for the benefit of the farmers, NABARD has sanctioned a special limit of 21,000 crores of rupees to be sanctioned to the district central cooperative banks. नोटाबंदीच्या निर्णयावर पंतप्रधान मोदींच्या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेचा माध्यमांनी विपर्यास केल्याचा दावा शिवसेनेनं केलाय। मोदी यांनी बाळासाहेब ठाकरेंबद्दल आदर व्यक्त करत या निर्णयात शिवसेनेची साथ हवी असल्याचं म्हटलं। त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेला खडसावलं, या बातम्या चुकीच्या असल्याचा दावा आनंदराव अडसूळ, संजय राऊत यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत घेऊन केला। आम्ही पण नेहमी म्हणतो की आम्हाला बाळासाहेबांना उत्तर द्यावं लागेल। आम्ही अजूनही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत। आमच्याकडून जर काही चूक झाली असेल तर बाळासाहेबांना आम्हाला उत्तर द्यावं लागेल, ही आमची भावना आजही कायम असते। आणि ती जर प्रधानमंत्र्यांची असेल तर त्यांच्याविषयी बाळासाहेबांविषयी आदर त्यांनी व्यक्त केलेला आहे।
अर्थक्रांतीच्या प्रस्तावातील 5ही मुद्द्यांची अंमलबजावणी केली असती तर आज देशात आर्थिक आणीबाणीची वेळ आली नसती, अशा शब्दात अर्थक्रांतीचे जनक अनिल बोकील यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली. इकॉनॉमिक टाइम्स या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना बोकील यांनी नोटाबंदीनंतरच्या अंमलबजावणीवर टीकेची झोड उठवली आहे. भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या 3 सैनिकांना कंठस्नान घातलं. यात पाकिस्तानी लष्कराच्या एका बड्या अधिकाऱ्याचाही समावेश आहे. विशेष म्हणजे भारताच्या जोरदार प्रत्युत्तरानं धाबा दणाणलेल्या पाकच्या डीजीएमओनं थेट भारताच्या डीजीएमओंशी हॉटलाईनवरून बातचीत केली. सीमेवरचा तणाव कमी करण्याची मागणी करण्यात आली. मात्र भारतीय डीजीएमओनं जोपर्यंत पाक शस्त्रसंधीचं उल्लंघन आणि घुसखोरी थांबवत नाही तोपर्यंत माघार घेण्यास साफ नकार दिलाय. मंगळवारी पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत नियंत्रण रेषेवर गोळीबार केला होता. पाकिस्तानच्या गोळीबारात भारताच्या 3 सैनिकांना वीरमरण आलं होतं. यातील एका जवानाचा मृतदेह अतिशय छिन्न विच्छिन्न अवस्थेत सापडला होता. पंजाब निवडणुकांच्या तोंडावर आवाम ए पंजाब पक्षाची स्थापना करणाऱ्या नवजोत सिंग सिद्धू यांच्या पत्नी डॉक्टर नवजोत कौर आता काँग्रेसमध्ये दाखल होणार आहेत. पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरदीन सिंग यांनी ट्विट करून ही माहिती दिली. येत्या 28 नोव्हेंबरला त्या काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतील. सिद्धूंनी भाजपची साठ सोडण्यापूर्वी नवजोत कौर यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर सिद्धूंनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि आवाम ए पंजाब पक्षाची स्थापना केली. पण निवडणुकीच्या आधीच त्यांच्या पत्नीनं काँग्रेसची वाट धरली. त्यामुळे सिद्धू काय भूमिका घेतात हे पाहणं आता महत्त्वाचं आहे. देशातील सर्वात कठीण परीक्षेत अव्वल स्थान पटकावणाऱ्या टीना दाबी आणि अतहर आमिर उल शफी खान यांनी लग्नाचा निर्णय घेतलाय. 2015च्या UPSCमध्ये टीना पहिली तर अतहर खान दुसरा आला होता. 11 मे दरम्यान टीना आणि अतहरची डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग ऑफिसमध्ये भेट झाली. तेव्हाच त्यांचे सूर जुळले. आमचं पहिल्याच भेटीत प्रेम झाल्याची कबुली टीनानं दिली आहे.